प्रेमळ दयाळू कनवाळू पित्या, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, मी तुला सर्व मान महिमा व गौरव देतो, कारण का तू चांगला असा पिता आहेस. प्रिय पित्या, आम्ही विनंती करतो की आज आम्ही तुझ्या वचनातून काही गोष्टी समजत असताना तू आमच्या सोबत हो आणि जे काय आम्ही इथून शिकून जाऊ ते आशीर्वादित कर. ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो, ऐक. आमेन. आमीन आमीन ओके. भावांनो बहिणींनो, जर कोणी म्यूट केलं नसेल तर प्लीज म्यूट करायचं विसरू नका. आजचा कोणी मथळा वाचेल मोठ्याने? वाचू ब्रदर. येस ताई, वाचा. वास्तविकतेत देवाचा अनुभव घेणे. एक्सपिरियन्सिंग गॉड इन रियालिटी. आमेन आमेन. एकदम वास्तविक पण देवाचा अनुभव घेणे किंवा देवाला एकदम रिअलिटी मध्ये एक्सपिरियन्स करणे, हा एक अनुभव खूप निराळा आहे प्रियांनो, खूप जबरदस्त आहे. पण ह्या अनुभवाच्या बरेच जण परे जीवन जगतात. एक बहीण होती, ती नेहमी त्यांच्या पालकांना म्हणायची, प्रार्थना करा, याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा. आणि नेहमी पालक त्यांना विचारायचे, ठीक आहे मी प्रार्थना करेल, तुम्ही प्रार्थना केली का? ओके. आणि बहिणीचं उत्तर असायचं, हो सॉरी, विसरले मी प्रार्थना करायचं. पण पालक दिसला समोर तर त्यांना जाता जाता सांगायचं की प्रार्थना करा. पण नेहमी ही बहीण प्रार्थना करायचं विसरायची. बऱ्याच वेळेस प्रियांनो, आपल्या संगती असं होतं की आपल्याला माहिती आहे देव आहे, आणि आपल्या जीवनात खूप कष्ट असतात, खूप त्रास असतात, खूप संकट असतात, तरी पण आपण देवाकडे जात नाही. आपल्याला माहिती आहे की प्रभू आपली समस्या, आपल्या प्रत्येक गोष्टीचा हल काही अर्ध्या सेकंदात काढू शकतो, तरी पण आपल्याला आठवणीत राहत नाही की देवाकडे जायचंय, प्रार्थना करायची, प्रार्थना केल्याने काहीतरी चांगलं होईल. येस, बरोबर आहे. कितीही शिकलेला व्यक्ती असला, किती बायबल शिकलेला व्यक्ती असला, बायबलचा अभ्यास ज्याचा झाला आहे ते असला, तरी पण कुठेतरी ह्या भानगडीत कमी पडतो. याच्या मागे मुख्य कारण हे आहे की आपली जी समस्या आहे, आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, हे आपल्याला जास्त रिअल वाटतात. परत एकदा सांगतो, ह्याच्या मागे मुख्य कारण हे आहे प्रियांनो की देवापेक्षा जास्त आपल्याला आपले समस्या आणि प्रॉब्लेम वाटतात. पण आज मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की आपली समस्या, आपले प्रॉब्लेम खरोखर रिअल आहेत, खरोखर रिअल आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त रिअल, खरा आपला देव आहे. इंग्लिश मध्ये म्हणतात, किंवा मी म्हणेन, युअर प्रॉब्लेम्स आर रिअल बट युअर गॉड इज मोर रिअल दॅन युअर प्रॉब्लेम्स. म्हणजे तुमच्या प्रॉब्लेम पेक्षा जास्त रिअल आपला परमेश्वर आहे.
आणि मग आपण हे दैनंदिन जीवन जगत असताना प्रियांनो, आपल्याला चवे बाजू म्हणजे चारही बाजूनी ना आपल्याला प्रश्न पडतात. हे कसं होणार, ते कसं होणार, असं होईल, तसं होईल, नाही का? आणि आपण त्या प्रश्नांमध्ये जसं काही कोणी चार भिंतीत आपल्याला गुंतवलंय, त्या प्रकारे आपण अटकून जातो. आणि आपल्याला दुःख होतं, चिडचिड होती, आणि असं वाटतं की सगळ्या वाईट, सगळ्या जीवनातल्या नकारात्मक गोष्टी माझ्या संधी घडत आहेत. आणि हा अनुभव रिअल आहे. मनुष्य या नात्याने मी सांगत आहे की हा अनुभव रिअल आहे. आपण मनुष्य आहोत. आपल्या जीवनात समस्या येणे ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये, इमॅजिनरी गोष्ट नाहीये. कुटुंबात दरार पडणे, फायनान्स आर्थिकदृष्ट्या कमी पडणे, बिझनेसमध्ये लॉस होणे, तोटा होणे, ओके, किंवा चांगलं काम चालू होतं ते बंद पडणे, हे खरी समस्या आहे. पण ह्यांना जास्त खरं मानण्यापेक्षा आपला देव किती खरा आहे हे मानणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. आता असं का होतं की आपल्याला आपले जे परिस्थिती आहे, समस्या आहे, हे जास्त रिअल वाटतात देवापेक्षा? असं का होतं? मी याच्या मागे तुम्हाला काही कारण सांगतो. येस, तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल? याच्या मागे कारण हे आहेत प्रियांनो की आपणच एक बनावटी नातं बांधून ठेवले देवासंती. आपल्याला देव रिअल का वाटत नाही? कारण का आपण स्वतःच एक बनावटी नातं बांधून ठेवले. ऑफकोर्स ही गोष्ट खरी आहे की समक्ष देव भेटणे ह्या भूतालावर खूप कठीण गोष्ट आहे, पण अशक्य नाही. आमीन. असे कित्येक लोक इथे भूतालावर जगून गेलेत ज्यांनी देवाला समक्ष पाहिलं आहे, मनुष्याच्या रूपात किंवा काहीतरी कशा तरी रूपात त्यांनी देवाला समक्ष पाहिलं आहे. पण इथे नुसतं समक्ष पाहणे ह्याच्या बाबतीत गोष्ट नाहीये. इथे देवाला खरोखर देवाचा अनुभव घेणे, देवाला रिअलिटी मध्ये एक्सपिरियन्स करणे, ह्या संदर्भात आजचा विषय आहे प्रियांनो. देवाला पाहिलं पण समस्याचं हल भेटलं नाही तर तुम्ही खूप निराश होताल. आमीन. तर परत एकदा आपण ह्या विचारात येऊया, जे मी तुम्हाला पहिले म्हटलो की आपण मनुष्याने काय केलंय ना, आपणच स्वतः एक नातं बांधायचा प्रयत्न केलाय आणि खूप बनावटी आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, आपण प्रार्थना करायला बसलो, कधी कधी डोळे झाकल्यानंतर आपण आजची प्रार्थना करायच्या बदले शाबादाची प्रार्थना करतो. बरोबर आहे? होती आपल्याकडून सर्वांकडून. का? कारण का आपण मोकळ्या मनाने देवासंती बोलत नाही राहिलोय. काही गोष्टी रटून ठेवल्यात, काही गोड शब्द रटून ठेवलेत आणि पटापटा बोलून मोकळं होत राहिलोय. पण असं न करता प्रियांनो, एका खऱ्या व्यक्तीसंती जसं आपण बोलतो त्या प्रकारे आपण देवासंती बोललं पाहिजे. प्रॅक्टिस केली पाहिजे की असंच व्हायला हवंय. भले मग तुम्ही एखादी प्रार्थना तुमच्या पेपरमध्ये लिहून आणा. जसे स्टुडंट्स असतात
टीचर्सच्या समोर थांबून पेपर मध्ये काहीतरी नाही का टीचर्स डेवर टीचरबद्दल चांगल्या 4 गोष्टी म्हणतात ना, त्या प्रकारे भले तुम्ही पेपरमध्ये तुमच्या अंतःकरणापासून लिहून आणा काय ते म्हणायचंय. कारण कदाचित आपण विसरू शकतो, मनुष्य आहोत. आणि तुम्ही देवासंती बोला त्या प्रकारे. काही जण मुखाने बोलून एक्सप्रेस करू शकतात अंतःकरण, पण काही जण लिहून खूप चांगल्या रीते एक्सप्रेस करू शकतात, म्हणजे स्वतःला व्यक्त करू शकतात. बरोबर आहे? तर हे एकदम गोड गोड भाषा आणि चांगली शुद्ध मराठी आणि हे सगळं बाजूला ठेवून आपण देवासंती, जसं मी आता तुमच्या संती बोलत राहिलोय त्या प्रकारे देवासंती बोलायचा प्रयत्न केला हवाय. आणि ही जी हॅबिट आहे, प्रयत्न जी मी सांगत आहे तुम्हाला, ही कधी सुरू होती आणि कशी सुरू होती माहिती तुम्हाला? जेव्हा आपण सकाळी उठतो, थोडा वेळ काढतो, एकांत मध्ये जातो, एकदम मन मोकळं करून देवासंती बोलतो, अक्षरशः शब्द ऐकू आपल्याला स्वतःचे येत राहिले त्या प्रकारे बोलतो, तेव्हा ही सवय बांधल्या जाते की मन मोकळं करून हळूहळू मी देवासंती बोलतोय. असं नाही की मला धावपळ आहे, मला पळायचंय, मला कुठेतरी जायचंय. ओके, बायको संधी आपण कधी असं बोललं तर ते नातं राहील का प्रियानो? मी आलो, मी चालू, मी आता गेलो, मी आता राहील ती बायको नांदेल तुमच्या संधी? नाही. किंवा मिस्टर नांदतील तुमच्या संधी जर तुम्ही त्यांना वेळच नाही दिला तर? नाही प्रियानो. तर मी तुम्हाला खूप उदाहरणं देऊ शकतो, पण आपली ही जबाबदारी आहे की आपला जो परमेश्वर आहे तो खरा आहे, रिअल आहे. ओके, आणि त्याच्यासाठी बोलणे, त्याच्यासाठी संभाषण करणे, एक त्याच्यात खरापण असलं पाहिजे. आणि हे खरंपण आणण्यासाठी कधी कधी तुम्हाला शांत बसून देवासंती प्रार्थना करणं गरजेचं आहे, मोठ्या मोठ्याने प्रार्थना करणं गरजेचं आहे. मोठ्या मोठ्याने म्हणजे चार खोल्यांना ऐकू जाईल तसं नाही, पण मुखाने बोलणं. ओके, कधी कधी डोळे झाकून मुखाने बोलायला लागलो ना तर आपलेच विचार कुठेतरी दुसऱ्या दिशेला जातात. झाले तुमचं ते असं कधी? आपण डोळे झाकले आहेत आणि प्रार्थना करतोय मनातल्या मनात, पण आपलेच विचार परदेशी निघून गेले. झाले प्रियानो कधी तुमचं ते असं? येस प्रियानो, होतं. माझ्या संती पण होतं. म्हणून एकांत घेणे, देवासंती बोलणे, देवाला आपलं मन जसं आहे तसं दाखवणे. प्रार्थना काय अशी मेकॅनिकल नाही नसावं जास्त. ठीक आहे, त्याच्यात एक पद्धत असली पाहिजे, पण मेकॅनिकल नाही नसली पाहिजे की हेच शब्द वापरणार, तेच बोलणार, असंच होणार तसंच होणार. नाही, फॉर्मॅट ठेवा, चांगली गोष्ट आहे, कारण का आपल्याला कोणतीच गोष्ट विसरायची नाही, देवाला सर्व गोष्ट सांगायची आहे. पण तरी पण एक मन मोकळं करून आपण बोललं पाहिजे. मन मोकळं करायसाठी एक योग्य वेळ, योग्य जागा असलीच पाहिजे. तिथून पुढे आध्यात्मिक खरं जीवन सुरू होतं. सकाळी उठून 4 वाजता तुम्ही किंवा 5 वाजता किंवा 6 वाजता जेव्हा पण तुम्ही उठाल तेव्हा तशा प्रकारची वेळ तुम्हाला देवाला देता येईल ह्याची खात्री बाळगा प्रियांनो. हे नक्की करून घ्या की बाबा मला अशा प्रकारची वेळ मला देवाला द्यायची आहे, किंवा देवासाठी अशा प्रकारची वेळ घालवायची. आता जेव्हा आपण म्हणतो की बाबा देवाचा अनुभव खरोखर येणे, ह्याच्या मागे काय असेल
तर प्रियानो ह्याच्या मागे अनेक गोष्टी आहेत. जसं प्रत्येक वेळेस आपल्यालाच बोलत राहायचं अशी गोष्ट नाहीये. तुम्ही जर बोललात, तुम्ही जर खऱ्या मनाने देवासंधी बोलला आहात, तर कधी कधी आपल्याला शांत बसणं पण फार गरजेचं आहे, जे आपल्याकडून आजच्या जमान्यात तर होत नाही राहिले. कारण का आपण इतके बिचारे झालोय की आपल्याला काय ना काय पाहिजे. ते रील्सनी तर आपलं डोकं खराब करून ठेवले. ओके, आपल्याला काय ना काय पाहिजे बघायसाठी, काय ना काय मजा यायला पाहिजे, असं काहीतरी पाहिजेलच आपल्याला. एकतर फोन लावणार, एकतर आपण रील बघत बसणार किंवा टीव्ही बघत बसणार. आपल्याला काहीतरी पाहिजे, पण शांत बसू शकत नाही राहिलोय. येस, बरोबर आहे. आमीन आमीन. येस. प्रत्येकाला कसं वाटतंय प्रियन, मी काय उलट तुम्हाला असं वाटतंय का तुम्हाला काहीतरी उलट शिकवतोय? एकच भाव माझा प्रतिसाद देत आहे. नाही रे, बरोबर आहे. बरोबर आहे ना? आता रिअल गोष्ट, सध्याची रिअल गोष्ट आहे ही. येस. हो प्रियानो, खूप खूप रिअल आहे. बघा, अ, शांत बसणे, एकदम शांत, बस डोळे झाकणे आणि शांत बसणे, ह्याच्यात तुम्हाला खरोखर देवाचा आवाज ऐकू येणार. उलट देव कितीतरी चांगल्या गोष्टी बोलतोय प्रियानो, पण आपलं जे विचार आहे, आपले जे मन आहे ना, ते चार दिशाला पळत आहे. पण तुम्ही पहा, तुम्हाला हे लक्षात येईल, मी जर काहीतरी सेन्स बोलत आहे इकडे, तर तुम्हाला ती लक्षात येईल. जेव्हा आपण सगळा फोन बिन टीव्ही हे ते सर्व सोडून अंघोळीला जातो मोरीत, तेव्हा कधी कधी असं खरोखर असं वाटतं की काहीतरी अद्भुत आपल्या संगती होत आहे. म्हणजे काहीतरी चांगलं आपल्या अंतःकरणात येत आहे, काहीतरी आयडियाज येत आहेत, विचार येत आहेत. तर तुमच्या संगती असं, कारण का त्या मोरीत, होतं होतं. येस, कारण का त्या मोरीत आपल्या संगती फोन नसतो किंवा दुनियादारी नसती, टीव्ही नसतो, लोक नसतात अवतीभोवती, आपण एकांत असतो. कधीतरी तुम्ही जर सकाळी उठून एकटे चालत असताल, फोन बिन सगळं बाजूला ठेवून शांत एका रस्त्यावर एकटे चालत राहिलाय, तिथे पण पहा, तुम्हाला अंतःकरणात तुमच्या मार्गदर्शन भेटतं. जी गोष्ट तुमच्याकडून सुटली आहे, ती गोष्ट तुम्हाला देव दाखवतो, सांगतो की असं 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 व्हायला पाहिजे. पण आज ख्रिस्ती जीवनात काय, आज ख्रिस्ती जीवनात लोकांना काय वाटते, जितका आवाज मोठ्याने केला, जितकं धडपड केली, जितकं पडलो, जितके अन्य भाषा बोलले, तेवढं मी देवात आहे. येस, आमीन आमीन. येस, आमीन आमीन. सैतान सर्व उलट करत आहे प्रियनो, सर्व उलट करत आहे. आणि आपण देवाच्या खरोखर अनुभवातून लांब आणि लांब आणि लांब चाललोय. तर आपल्याला वाटतं मी सर्व सर्व गोष्टी योग्यरित्या करतोय. ओके, सर्वांना वाटतंय हा मी एकदम लय हुशार आहे आणि मी सर्व गोष्टी एकदम योग्यरित्या करतोय. देवाला जर आपल्याला खरोखर देवाचा अनुभव घ्यायचा आहे, एक पूर्ण पुस्तक समजून घ्यायच्या प्रयत्नात नका राहू, म्हणजे बायबल मधलं, किंवा एक पूर्ण धडा समजून घ्यायच्या प्रयत्नात राहू नका. स्लो, एकदम स्लो रीडिंग करा. काय काय सोसायटीमध्ये लिहिलेलं असतं स्पीड 5, म्हणजे गाडी जी आहे ती 5च्या स्पीडने जायला पाहिजे. तुम्ही वाचलं असेल बघा, काय काय सोसायटीमध्ये लिहिलेलं असतं 5, 10 स्पीड लिमिट एवढीच. स्वतःसाठी एक स्पीड लिमिट बांधा की बाबा मी देवाचं वचन वाचेल ना, तर हळू वाचणार आहे, आणि मी हे परत आणि परत वाचणार आहे आणि हळू वाचणार आहे, आणि त्याच्यातून देव माझ्यासाठी काय म्हणू इच्छितंय, मला काय सांगतोय ते समजायचा प्रयत्न करणार आहे.
आपल्याला रेस नाही खेळायची, आपल्याला कोणाला हे दाखवायचं नाही की मी किती पुस्तकं वाचलेत, माझं किती वाचून झालंय, मला काय समजतं याच्यातलं. हे जास्त महत्वाचं आहे की देव माझ्यासाठी काय म्हणतोय, देवानी ह्याच्यात काय दिलंय माझ्यासाठी. ओके. आणि जितकं आपण आपलं शास्त्र हळूहळू वाचलं, स्लोली घेतलं, तेवढं तुम्हाला समजेल प्रियांनो की देव तुमच्यासाठी खरोखर बोलत आहे. आमीन. आमेन आमेन. आपल्याला ना कन्सिस्टन्सी प्रॅक्टिस करायची प्रियांनो. आपल्याला लय मोठा अनुभव, खूप मोठा अनुभव, मोशेला जसा डोंगरावर अनुभव आला होता तसा अनुभव पाहिजे. त्याच्यात एक दिवस आपण कदाचित जाऊ, पण त्याच्या बदले पहिली गोष्ट ही महत्वाची आहे की बाबा मी 15 मिनिट काढतोय आणि एक शांत जागी बसून देवाचा अनुभव घेतोय. आणि हे रोज होतंय, हे रोज होतंय, हे जास्त महत्वाचं आहे. ओके. परत सांगतो, परत म्हणतो, मला खूप मोठा अनुभव देवाचा घ्यायचा आहे आणि स्वर्गातून मी म्हटलो तर आगच पडायला पाहिजे, अशा विचारात न जाता किंवा अशी अपेक्षा न ठेवता किंवा अशा विचारात प्रत्येक दिवस न जगता उठता बसता प्रत्येक दिवस मी अर्धा तास देवासाठी घालवतोय. 20 मिनिटं मी किंवा 15 मिनिटं देवाचे वचन वाचले आहेत, 15 मिनिटं मी देवासाठी बोलत आहे हळू. प्रियांनो, जर असं प्रत्येक दिवशी होत गेलं ना, तुम्हाला समजेल की आपला देव किती रिअल आहे. आणि जी समस्या आज तुम्हाला वाटते की लय मोठ्या आहेत किंवा खरोखर लय मोठी समस्या आहे, ती नाहीशी व्हायला लागेल प्रियांनो. तुम्ही म्हणताल हे काहीच नाहीये. दावीद जो होता, राजा दावीद, तो देवासंती इतकं त्याचं मनन चिंतन असायचं प्रियांनो, इतकं मनन चिंतन देवासंती जवळचं असायचं ना, तर जेव्हा तो गोलायत समोर थांबला, पूर्ण इस्रायलला तो मोठा गोलायत दिसत होता. इतका मोठा गोलायत आहे, इतका मोठा माणूस आहे, इतके मोठे खांदे, इतकी मोठी छाती, इतके मोठे मोठे पाय आणि दंड आहेत त्याचे. पण दाविदाला गोलायत दिसतच नव्हता. दाविदाला दिसत होता तर देवाचं गौरव, देवाची महानता, ते स्वर्ग, आकाश आणि मंडळ आणि ते डोंगर आणि त्याच्यावरती जो देव आहे ज्यांनी हे सर्व बनवलंय, तो दिसत होता प्रियांनो. आणि तो गोलायतला म्हणतो, हे गोलायत, तू माझ्याकडे तलवार घेऊन येत आहे, पण मी तुझ्याकडे देवाच्या नावात येत आहे. आमीन. आमेन आमेन आमेन. म्हणजे दाविदासाठी देव किती रिअल होता बघा, किती खरा होता. आणि प्रियांनो, ह्याच अनुभवात तुम्हाला आणि मला प्रवेश करायचा रोज. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, रोज. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की मला चांगलं फील झालं तर मग आपण म्हणतो की मन म्हणजे माझा देवासंती माझं आज भेटणं झालं म्हणून मला चांगलं फील होत आहे. पण आज मला चांगलं फील होत नाही राहिले. प्रार्थना तर केली, देवाचं वचन पण वाचले, पण आज मला काही चांगलं फील होत नाही राहिले. भावना जी अंतःकरणात आहेत त्याला फिलिंग्स म्हणतात इंग्लिशमध्ये, जर कोणाला माहित नसेल प्रियांनो. मला माझं मन खूप भावुक झालंय, मला काही बरं वाटत नाही राहिले. शास्त्र वाचलं, बायबल वाचलं. देवाने आपल्याला कधीच सांगितलं नाही की तुम्ही तुमचा विश्वास किंवा तुम्ही तुमचं नातं देवासंती ह्या भावनांवर आधारित ठेवा. पण मनुष्य ह्या रूपे आपल्यासाठी ह्या भावना खूप महत्वाच्या आहेत. जर भावना योग्य नसतील म्हणजे काहीतरी
चुकीचं चाललंय किंवा काहीतरी बरोबर नाहीये, हा आपला हिशोब आहे. ओके. पण तसं न विचार करता प्रियांनो, आज माझे भावना कसे पण असो, पण मी दृष्टीत माझ्या विचारात मी चांगल्या गोष्टी विचार करणार आहे. आणि ह्याला तुम्ही मेडिटेशन म्हणा, प्रार्थना म्हणा, किंवा तुम्ही त्याला चांगल्या गोष्टी घोषित करणं म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. पण हे झालं पाहिजे आपल्याकडून रोजच्या रोज. म्हणजे आपण त्या भावनांवर मात करून आपण पुढे चाललोय. आणि आपण देवाच्या संगतीमध्ये आहोत. आणि त्या संगतीमध्ये असताना हे नकारात्मक भावना किंवा शंका किंवा बेबस वाटणे किंवा एकटे वाटणे किंवा आजारी वाटणे, हे सर्व एकदम पायाशी असतं मग प्रियांनो. कारण का तुम्ही तुमच्या विचारात, तुम्ही तुमच्या मनात एक अशा देवाच्या हाती तुमचा हात दिला आहे जो खरा आहे. आमीन. आमीन आमीन. बघा, तुम्ही शास्त्र वाचलं असेल बरेच जणांनी, आणि शास्त्रात तुम्ही हे वाचलं असेल की देव काय म्हणतो, तू मचकडे ये आणि मग तू मचकडे फिर, किंवा मचकडे ये आणि मी तुझकडे येईल. देव असं का म्हणतो? कारण का देवाची ही इच्छा आहे की आपण मनुष्याने पहिला पाऊल उचलावं. जर देवाने हात ओढला तर आपण म्हणणार काय जबरदस्ती होत राहिली. म्हणून वारंवार देव म्हणतो, तू माझ्याकडे ये, तू माझ्याकडे फिर आणि मी तुझ्याकडे फिरेल. तर फिरणे म्हणजे हेच की आपल्या ज्या डोक्यात खिचडी पकत आहे किंवा मनात चाललंय जे काय, हे सगळं बाजूला ठेवून देवाचा हात धरणे. देवाला म्हणणे की मला कसं तरी होतंय, हे सर्व मला माहिती आहे, पण तू मला ह्याच्यातून सांभाळ. मी चांगल्या गोष्टी विचार करतोय, मी चांगल्या गोष्टी बघत आहे, मी चांगली कल्पना करत आहे, मी मुखाने कबूल करत आहे, मी लिहून काढत आहे, आणि मी विश्वासाने म्हणत आहे की मला तू दिलंय. मी धन्यवाद म्हणतोय, तू दिलेस. मी तुला धन्यवाद म्हणतो प्रभू, तू दिलेस. आमीन आमीन. आमीन आमीन. प्रियनो, हा प्रवास थोडा कठीण आहे, आणि म्हणून ह्याच्यामध्ये असे लोकांचा हात धरणे जे ह्या प्रवासात खरोखर आहेत, जे खऱ्या देवासंती जगत आहेत, खऱ्या देवासंती खरा अनुभव घेत आहेत, ह्यांच्या संगतीमध्ये राहणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जिथे लोक तुम्हाला नकारात्मक गोष्टी बोलायला लागतात, ते कोणाबद्दल पण असो, कुठे पण असो, कधी पण असो, कॅन्सल करा, लगेच कॅन्सल करा. किंवा त्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता, यार हे बरोबर नाहीये. ओके. आणि तुमच्या मुखातून पण कधी कधी पडू शकतं काहीतरी नकारात्मक, स्वतःला पण कॅन्सल करा. नाही म्हणा की हे बरोबर नाही, अरे मी काहीतरी चुकीचंच बोलत होतो, हे विषय असा असलाच नाही पाहिजे, असं मी घेतलंच नाही पाहिजे अंतःकरणात. ओके. पण जिथे सकारात्मक गोष्टी होत आहेत, देवाच्या इच्छेनुसार गोष्टी होत आहेत, किंवा एखादा बंधू, भाऊ, बहीण देवात वाढत आहे, विश्वासाने पुढे जायचा प्रयत्न करत आहे, त्यांचा साथ द्या. तुम्ही पण त्यांच्या संगती चालत राहा, म्हणजे तुम्हाला हा जो अनुभव आहे तो कठीण वाटणार नाही. ओके. जीवनात बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. मनुष्यामध्ये जगतोय, लोकांमध्ये जगतोय, कुटुंबात जगतोय, म्हणून बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे तुमच्या अंतःकरणात
नकारात्मक गोष्टी येऊ शकतात, तुमच्या अंतःकरणात शंका येऊ शकतात. पण नकारात्मक गोष्टी येत आहेत, शंका येत आहेत, याचा अर्थ हा होत नाही की तुमचा विश्वास कमी आहे. नकारात्मक गोष्टी येणे, शंका येणे ही खूप साहजिक मनुष्य स्वभाव आहे प्रियांनो. ओके, पण तुम्ही ह्या गोष्टींना घेऊन पुढे काय करणार आहात ह्याच्यावर डिपेंड करतं की तुम्ही देवाचा कसा अनुभव घेणार आहात. तर जे शंका आले आहेत, नकारात्मक गोष्टी आल्या आहेत, मनात काय विचार आलेत, ते देवासमोर मांडणे, देवाला सांगणे की असं असं चाललंय माझ्या अंतःकरणात. ही समजदारी आहे, ही चांगली गोष्ट आहे. मी काय करू? ओके, ही समजदारी चांगली गोष्ट आहे आणि इथून पुढे तुमची वाढ होणार. तुम्ही चार हुशार लोक पण बसवा तुमच्या समोर आणि त्यांना तुम्ही सांगा की माझ्या अंतःकरणात ह्या गोष्टी चालल्या, तर ते 4 हुशार लोक तुम्हाला 4 दिशेला ओढतील. पण देव इतका चांगला आहे, इतका खरा आहे, तो तुम्हाला योग्य काय करायचं, तुम्ही योग्य कसं केलं पाहिजे ते सांगेल. आमेन. ओके, म्हणून तुम्ही देवासमोर त्या गोष्टी ठेवा, देवाला सांगा आणि नकारात्मक होणे, शंका येणे, भीती वाटणे हे सर्व रिअल आहे, खरी गोष्ट आहे. पण जर इथं कोणी असेल जे असं म्हणत असेल की माझ्या संगती असं कधी होतच नाही, मग भाऊ तुम्ही मनुष्य नाही आहात. ठीक आहे, पण मनुष्य प्राण्याला ह्या गोष्टी होतातच. थकवा येणे, नकारात्मक वाटणे, भीती वाटणे, काय काय गोष्टी हातात असताना पण होत नाही, ह्या सर्व गोष्टी मनुष्यांना होतातच. पण हे होत असताना आपण त्याचा रिस्पॉन्स कसा देतोय ह्याच्यावर अवलंबून असतं की तुम्ही देवाला कसा एक्सपिरियन्स करणार आहात. ओके, मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगू शकतो प्रियांनो, पण मी प्रार्थना करतो की आजचा जो विषय आपण घेतला त्याच्यावरून तुम्ही बघू शकता की आपण किती चुकीच्या गोष्टी करतो आणि आपण किती बरोबर गोष्टी करू शकतो ज्याने आपण खरोखर देवाचा अनुभव घेऊ शकतो. आमेन. आमेन 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 ब्रदर आमेन. मी बऱ्याच वेळेस वचनातून शिकवतो. कधी कधी मी एकदम मोकळ्या मनाने बोलू इच्छित आहे, कारण का मी पण वचनं शिकले आहेत आणि तुम्ही पण वचनं पाहिले आहेत, ऐकले आहेत, शिकले आहात, वाचले आहेत. म्हणून ह्या गोष्टी बोलणं थोडं कठीण पडत नाही है ना. पण मी काही चुकीचं बोललो असेल तर मला क्षमा करा. आपण डोळे झाकूया, प्रार्थना करूया आणि मग तुमचे काय विचार असतील तुम्ही मांडू शकता. ओके, डोळे झाकूया, प्रार्थना करूया. आमच्या प्रेमळ दयाळू कनमळू पित्या, आम्ही तुला एकदम फेक असं बनवून ठेवलंय प्रिय पित्या. आम्ही तुला एकदम बनावटी असं बनवून ठेवलंय. तुझ्यासाठी जे नातं आम्ही ठेवतोय ते पण एकदम बनावटी झालं आहे. या जाळातून निघायसाठी आम्हाला मदत कर प्रभू. आम्हाला त्या खरं चांगल्या नात्यात तू बांध, ज्यांनी आमचं पण कल्याण होईल आणि इतरांचं पण कल्याण होईल. पण सर्वात महत्वाचं म्हणजे प्रभू, तू किती चांगला आहेस, तुझं गौरव किती महान आहे हे लोकांपर्यंत जाईल, असं काहीतरी आमच्याकडून करून घे. आम्ही जिथे कुठे तुझा आवाज ऐकला नाही किंवा तुझ्यासाठी स्पष्ट चांगल्यारीत्या बोललो नाही, त्यासाठी आम्ही तुला क्षमा मागतो. आम्ही विनंती करतो की तू आमचं हृदय उघड, आमचे विचार उघड आणि आजचा जो संदेश होता प्रिय पित्या, तो सरळ आमच्या अंतःकरणात जाऊ दे. ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो आहे. आमेन. आमेन 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 आमेन. आमेन. थँक्यू प्रियानो. इथे थांबूया.